शासनाच्या धोरणानुसार सर्वांनाच वाळू स्वस्त मिळावी अशी शासनाने धोरण आखले होते, परंतु सर्व निर्णयावर पाणी फिरले। मनमानी कारभार राजकीय दहशतीखाली चालू नदीतून 700 ते 800 ब्रास वाळू नदीतून उपसली जाते, परंतु ठेकेदारांनी त्याची कोणती नोंद केलेली दिसत नाही। कोपरगावचे तहसीलदार साहेब, महसूल विभाग तथा प्रांत साहेब शिर्डी भरारी पथक देखील दुर्लक्ष करत आहेत। शासनाच्या या दुर्लक्षणामुळे गोरगरिबांच्या घराचा चुराडा होत आहे। ठेकेदारांचे ते काम 4 दिन की चांदनी फिर अंधेरी रात में चोरी अशी झाली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून विशेषतः माहेगाव, देशमुख, कुंभारी तसेच सुरेगाव येथून राजरोज शासकीय डेपोच्या नावाखाली वाळू उपसा चालू आहे। याला वर जास्त कोणाचा आहे असा प्रश्न सध्या नागरिकांना भेडसावत आहे। तसेच नुकत्याच 3 जानेवारी 2025 रोजी आवर सूचित महाराष्ट्र शासन शिवाजी चौरे साहेब यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी यांना शासनामार्फत वाळू रेतीचे उत्खनन, साठवून व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री धोरण दिनांक 16 फेब्रुवारी 2019 नुसार निविदा राबविण्यात स्थगिती दिलेली असताना देखील राजरोसपणे वाळू उपसा चालू असल्याची खंत काही नागरिकांनी व्यक्त केली। माननीय आवार सचिव यांनी उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने मला आपणास असे कळविण्याचे आदेश आहेत की शासनामार्फत वाळू रेतीचे उत्खनन, साठवणूक आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री धोरण दिनांक 16 फेब्रुवारी 2024 मध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असल्याने पुढील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत की सुधारित वाळू धोरण नियमित होईपर्यंत दिनांक 16 फेब्रुवारी 2019 रोजीच्या वाळू धोरणानुसार निविदा प्रक्रिया स्थगित देण्यात येत आहे व निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यारंभ आदेशांकरिता प्रलंबित प्रकरणाची माहिती शासनास सादर करावी। तसेच या बाबतीत न्यायालयीन प्रकरणाची माहिती सादर करावी। वरील ब व क मधील मुद्द्यांची माहिती आजच सादर करावी। असे असताना देखील राजरोसपणे गैरमार्गाने वाळू उपसा होतो, त्याला वरदहस्त कोणाचा आहे? याला जबाबदार कोणती व्यक्ती आहे? कोपरगावचे तहसीलदार साहेब, प्रांत साहेब काय करतायत हे पाहणे आता गरजेचे झाले आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।